या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। होडगी रस्त्यावरील विमानसेवा तात्पुरत्या काळासाठी बंद केल्यानंतर बोरामणीच्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे शासन प्रशासनाने लक्ष वेधले आहे। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून गुरुवारी मुंबईत बैठक बोलावली। भूसंपादनात 32 हेक्टर वन विभागाच्या जमिनीची अडसर असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, मी स्वतः पाहतो। त्यांच्या या वाक्याने गेली 16 वर्षे रेंगाळलेले भूसंपादन मार्गी लागेल असा प्रशासनाला वाटत आहे। होडगी रोड विमानतळाच्या मालकीचे असलेल्या 107 एकरांवर अतिक्रमण झाले आहे। हा विषय न्यायालयीन प्रलंबित आहे। विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा देण्यासाठी सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाम भूमिका घेतली। दुसरीकडे शहराचा वाढता विस्तार पाहता शासनाकडून बोरामणी विमानतळाचाही समांतर पातळीवर विचार सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी होडगी रोड आणि बोरामणी या दोन्ही विमानतळाच्या जागेचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडून मागविला आहे। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी बुधवारी रात्री आढावा बैठक घेतली। विमानतळ प्रशासनाकडून त्यांची सर्व अडचणी आणि सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतल्या आहेत। होडगी रोडवर विमानतळावरील नाईट लँडिंगचे कारण देऊन विमान कंपन्यांनी मुंबई, हैदराबाद आणि गोव्याची विमानसेवा बंद केली आहे। सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे, पण मुंबई आणि बंगळुरू येथील विमानतळावर स्लॉट मिळवण्यासाठी सोलापुरात नाईट लँडिंगची सुविधा अत्यावश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे। या बैठकीत एकूण भूसंपादन, त्यातल्या अडचणी, वन विभागाच्या जमिनीला पर्याय काय या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल असे प्रशासनाने सांगितलं आहे। मुळात हा प्रकल्प महाडोक पक्षाचा वावर असल्याने वन विभागाची परवानगी न दिल्या कारणाने रखडला आहे। होडगी रोडच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर शासनाचे लक्ष शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरामणी तांदुळवाडी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाकडे वळाले आहे। या विमानतळावर निर्मितीत राज्य सरकार 49% आणि केंद्र सरकार 51% हिस्सा देणार। 2009 ते 14 या काळात 584 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले। मात्र धावपट्टी शेजारील 33 हेक्टर जागा वन विभागाची असून पूर्वी माडोक पक्षाचा अधिवासाचे कारण देत वन विभागाने ही जागा देण्यास नकार दिल्याने हा प्रकल्प अनेक वर्ष रखडलेला आहे। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया, ताहरी, मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।